आज आपण स्मार्ट मीटरवर बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये ग्राहक किती आहेत महावितरणचे? तर 2,80,00,000 आहेत आणि हे सर्व जुनं मीटर होते आणि सरकारनं बळजबरीनं म्हणा, कसेही दृष्टिकोनानं म्हणा, त्यांची ध्येय धोरणं काय आहेत हे आपणाला माहीत नाही, पण त्यांनी मीटर बदलायला चालू केलं. आता माझ्या आणि माझे नातेवाईकांचा जर विचार केला तर आमच्या 6 जणांमध्ये 6 मीटर आहेत आणि मागच्या काही दिवसामध्ये हे लोक अचानक आले आणि डायरेक्ट जुनं मीटर काढलं आणि त्या ठिकाणी अदानीचं मीटर टाकण्यात आलेलं आहे. आता हे अदानीचं मीटर आपली पूर्वसूचना कुठलीही आपणाला दिलेली नाही. दुसरी गोष्ट, आपली कुठली सहमती घेतलेली नाही. एका 20 ते 25 मिनिटात 6 मीटर बदलून गेले आणि हे जी तक्रार दिली तर कुठलीही दखल घेतली जात नाही. आणि आता ह्या मीटरबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आता उदाहरणार्थ मग आमच्या घरच्या मीटरबद्दल बोलायचं म्हणलं तर आमचा मीटर हा आईच्या नावावर आहे. 2006 पासून आम्ही महावितरण कंपनीचा ग्राहक आहे आणि ह्याला 120 रुपये ही प्रति महिना एक्स्ट्रा चार्जेस येतात. जर ह्याचा जर विचार केला तर जवळजवळ आज आपण जवळजवळ साधारण 20 वर्षे जर विचार केला तर 120 रुपयाने जर मीटरचं भाडं देत आलो तर महिने किती झाले तर 20 वर्षामध्ये तर 200 साधारणपणे 40 महिने झाले. गुणवले 130 केलं तर जवळजवळ 20,000पर्यंत रक्कम जाते ती जाते, पण त्या मीटरवर आमची कसलंच ताबा नाही. आज आता भविष्यामध्ये किती वेळ अजून ह्या मीटरचं आपण पैसे भरायचे हेही माहीत नाही. आणि आता जर हे अदानीचे मीटर बसवलेत तर ह्याचा एक प्रॉब्लेम रात्री मागच्या 2 ते 3 दिवसाच्या पाठीमागं आम्हाला आला आणि ह्या संकटाला आम्ही तोंड दिलं. ते कसं दिलं मित्रांनो? आपल्या घरी अदानीचं मीटर बसवलेलं आहे आणि अदानीचं एका महिन्याचं बिल आणि पाठीमागच्या मीटरचं, जुन्या मीटरचं एका महिन्याचं बिल, असं एक 2 महिन्याचं बिल आपल्याला आलेलं होतं. आणि आल्यानंतर मागच्या 3 दिवसाच्या पाठीमागं आपणाला हा मेसेज आला की तुम्हाला एवढं अमाऊंटचं बिल आले आणि ते 11 ऑगस्टपर्यंत ते बिल भरणा करायचं आहे. आज 26 तारीख आहे मित्रांनो आणि काल 25 होते. 11 ऑगस्ट अजून आपणाला जवळजवळ 15 दिवसाचा कालावधी आहे. मात्र ह्या अदानी कंपनीच्या मीटरनं काय केलं की रात्रीची लाईट खंडितच करून टाकली आणि लाईट खंडित केल्यानंतर मला काय वाटायचं, ह्याच्या आधी कधीच प्रॉब्लेम आला नाही मीटरचा, की आम्हाला वाटायचं आमच्या वायरीच फॉल्ट आहेत. पुऱ्या 4 रूममधल्या आणि बाहेरच्या वायरी चेक केल्या, कुठंच करंट येत नव्हता आणि आर्थिंग बी येत नाही आणि करंट बी येत नाही. त्याच्यामुळं घरात 2 दिवस अंधारात आम्ही काढले अक्षरशः. पण काल एक जणाला आम्ही विचारले की आमचा असा प्रॉब्लेम आहे, मीटरमध्ये लाईट दाखवते पण मीटरपासून पुढं कसलीच लाईट दाखवत नाही, काय प्रॉब्लेम आहे? तर आमचे मित्र दीपक काळेने आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या मोबाईलवर तुम्हाला बिल आला असेल. हो, आले 3 दिवसाच्या पाठीमागं त्यांना सांगितलं, तो बिल पेड करा म्हणले आणि बिल पेड केल्यानंतर मित्रांनो ते बिल भरलं आम्ही. बिल पेड केल्यानंतर त्या मीटरमध्ये एक टॉईक असा आवाज येतो आणि आवाज तसा आला की साधारणपणे 4 ते 5 मिनटामध्ये आपल्या घरात लाईट लागते मित्रांनो. आता हे मीटर लागण्याचं बी आपण ह्याच्यावर जरा थोडा स्टडी केला मित्रांनो. जे जुनं मीटर होतं ते जुनं मीटरचा प्रति महिना तो त्यांचा ग्राहक येणार, त्यांनी नेमलेला जो माणूस आहे, एजन्सी आहे, तो येणार, त्या मीटरचा फोटो काढणार आणि ते रीडिंग घेणार. त्या रीडिंगमध्ये फोटोमध्ये रीडिंग येतच असायचं आणि त्याचा फोटो आपणाला लाईट बिलावर बी यायचा. मग आता ह्या प्रोसेसला कमीत कमी 5 रुपये खर्च आहे आणि का त्या एजन्सीचा माणूस येणार, फोटो काढणार आणि त्या कंपनीला देणार, ह्याला 5 रुपये खर्च आहे. साधारणपणे 5 रुपये झालं. परत ते बिल वाटपायचा खर्च बी एक साधारणपणे 2-4 रुपये आहे आणि त्या कागदाचा रुपया खर्च, असा जवळ अंदाजे आपण ठोकळ मानाने घेतला 10 ते 12 रुपये एका ग्राहकाकडनं आपलं बिल महावितरण कंपनीला जर घ्यायचं असेल, साधारणपणे 1,000 रुपये बिल असेल, हे बिल घेण्यासाठी प्रत्येक कंपनीला 10 ते 12 रुपये कस्टमरला खर्च येत होता. असे किती कस्टमर आहेत? 2,80,00,000. ह्याचा जर आपण हिसाब केला तर साधारणपणे 200 हजारामध्ये, करोडोमध्ये ही जी अमाऊंट जाते मित्रांनो. साधारणपणे
3,000 कोटीपर्यंत ह्याची अमाऊंट जाते. आणि ह्या अमाऊंट थांबवण्यासाठी माझे काय विचार आहे, आणि हे थांबवण्यासाठी असे अदानीच्या सारख्या मीटरला दिले योजना द्यायची, आणि ह्यांना प्रति महिना आधी 10 रुपये जर येत होता, लोकांचा वेळ वापट जात होता, आणि मीटर वायरमॅनला जाऊन वायर कट करायला लागत होत्या, मग त्या ग्राहकाची लाईट कट व्हायची, खंडित व्हायची. आता तसं नाही मित्रांनो. ह्याच कंपनीला उदाहरणार्थ सांगा, म्हणजे ह्याला 100% 15 रुपये खर्च येणार, आणि ह्या ऑटोमॅटिक वायरमॅन न घरी जाता ऑटोमॅटिक ही लाईट बंद होते. ह्याच्यात एक सिम कार्ड आहे मित्रांनो, आणि ह्या सिम कार्ड जेवढी आपली लाईट आपण खर्च केले तेवढं पैसे दिल्याशिवाय ही लाईट पुढं सप्लाय करत नाही, ह्याला पूर्ण आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, प्रत्येक मीटरमध्ये कॅमेरा एक सिस्टम आहे. आता ते कॅमेरासारखे आपल्याला दिसतंय, मग तो कॅमेरा आहे का नाही आपण काय प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. आता आमच्या जे अदानीचं मीटर आहे त्याच्यात 2 कॅमेरासारखे दिसतात, आणि वरून एक कवर दिलेला आहे. तर मित्रांनो, हा फार मोठा एक घोटाळा आहे. या त्या कालखंडामध्ये आपल्याला निदर्शनाला येईल, आणि हे कुठं तर थांबवण्यासाठी मस्त वाटतं की लाईट आपण खर्च केली, तेवढं बिल भरलं, जे रजिस्टर मोबाईल नंबर असतात त्याच्यावर हा बिल येतो, आणि आपण कोणत्याही गुगल पे, फोनपे, पेटीएम ह्याच्या माध्यमातून वीज भरू शकतो. पण मित्रांनो, ह्याच्या मागं जर आपणाला कट करायचं, आणि ह्याच्या अजून एक असं एक निदर्शनाला येतं, हे मोठ्या कंपनी जर असतील, मोठ्या कंपनीने समजा एक मोठा विजेचा खंडित केला, तर इतरांना सुद्धा त्याचं आकारण करून बरोबर लाईट बिल समान करण्याची सुद्धा सिस्टम ह्याने भविष्यामध्ये केलेली असणार आहे. आणि ह्याचा जे नफा आहे साधारणपणे 2,80,00,000 लोकांपासून जे लाईट बिलेचे पैसे वाचणार आहेत, समजा अदानी भावाला जातील, आणि लवकरच आपणाला तो अदानी भाव देशात 1 नंबर नाही, जगात 1 नंबरचा श्रीमंत माणूस म्हणून थोडक्या दिवसात घोषित करायला लागेल. हे कुणाच्या स्मार्ट मीटर 3,000 कोटी जर महिन्याला जर जमत असतील मित्रांनो, काही टेन्शन न घेता, आणि त्या जे सिम कार्ड आहे त्या मीटरमध्ये त्याचा आपला काहीच संबंध नाही, त्या कंपनीचा त्याचा संबंध आहे मित्रांनो. आपणाला त्याचा काहीच करता येत नाही. हे कुठंतरी योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे आहे. तुम्ही अचानक लाईट खंडित झाल्यानंतर ग्राहकांना विचलित होतात, घरात लाईट असते नसते, मोबाईल चार्जिंग करायचं असतं, टी व्ही बघायचं असतं, मुलांचा अभ्यास असतो, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. तर महावितरण कंपनीनं ह्याच्यावरती कुठंतरी जनजागृती केली पाहिजे आहे. ही लाईट जात नाही, कट होत नाही, तुमच्या वायरिंगमध्ये फॉल्ट नाही, तुम्ही बिल भरा, तुमची लाईट चालू होते, अशी जागृत न केल्यामुळं आम्हाला 3 दिवसाच्या लाईटीला मुकाय लावलेला आहे. असं महाराष्ट्रात कुठल्याही ग्राहकाला होऊ नये. मी इथंच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.